हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. सर्वांचे स्वागत खाऊन पिऊन सुखी संघटनेमध्ये दिअर ब्लॉग या चॅनल वरती. हा आहे 110 ब्लॉग तुमच्या समोर येत आहे. सो तुम्हाला माहिती आहे ब्लॉगची आजकाल स्टार्टिंग अशी गाडीतूनच होते मोस्टली, कारण की दोस्त उरामती दोस्त असले ना करामती, मग असे जेव्हा सकाळ होते तेव्हाच. कारण की आम्ही आता निघलोय घरातून सकाळी 6 वाजता बाबा. सो तेव्हा थोडासा अंधार होता, बोललो थोडासा उजेड आल्यावरती येऊया. अर्धा प्रवास आमचा झालेला आहे, अर्धा बाकी आहे. सो आज आम्ही चाललोय ऍक्च्युअल मध्ये काहीच कोकणचं याचं स्वप्न कधी पूर्ण होणार मला माहित नाही बिचारीला. बघूया काहीतरी करूया. सो आज आम्ही चाललोय शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. सो किती दिवसापासून इच्छा होती जावं. सो आज खूप दिवसानंतर चाललोय. आज आम्ही आहे कल्पेश दिब्रो, मागे बसले 2 धुरंधर 3 धुरंधर, साहिल दिब्रो, दीपेश दिब्रो. तुम्हाला एक धुरंधर दिसत नसेल, थांबा मी दाखवतोय. यो बघा इथे बसलाय. आले तुफान किती पाय लागू बाबाला बसवलं आम्ही. विषय असा आहे की त्याला हाणायचं होतं पण त्याला यायला जमलं नाही काही कारणास्तव मुले. आईच्या गावात गाईच ब्लॉग चालू केल्याला परवानगी लागली. आईच्या गावात हे काय ट्रॅफिक बघा काय ट्रॅफिक बघा आईच्या गावात. आज इथेच निघणार वाटतं आमचं वातावरण. हे बघा वातावरण बघा. हाय 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 गाडी बघ काय दिसली ती बघ मागची ती बघ. हा तीच कुठे गेलाय छगन काय आलं छगन वाटतं. ऍक्सिडेंट एवढा मोठा जागा चालला असेल. ही बघ क्रेन बिननी काढलाय भाई, म्हणजे ही पलटी झालती वाटतं. अरे बघ ड्रायव्हिंग सीट गेली डेंजर. पुढे येऊन बघितला काय? अरे पुढे नाही आलो भाई, तिथे गर्दी एवढी कसं घंटा बघशील. काही सर्वांनी नाश्ता करायला. इथे बघा मिसल पाव ठीक आहे मानला. इथे बघा मेंदूवडा मानला. इथे बघा मिसल पाव मानला हा का ठीक आहे. अख्या गावाची वाडी तुला दिलं वाटतं. नाद नाही बाई. सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या मार्गावरती आम्ही आता पहिल्यांदा जाणार आहे. सर्वजण बोलतात की हा बोरिंग मार्ग आहे बिकॉज त्या रस्त्यात एकदम हायवे टू हायवे असं काय आहेच नाही बघण्यासारखा. सो बघूया तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगते काय विषय. इकडे पण आहे गोल बाबा. टोल नाका पहिला टोल नाका लागलेला आहे समृद्धी महामार्गाचा. पहिली अवधसा पहिली 7:30 लटांगण पटांगण ते त्यांचं स्कॅन नव्हते. मग आपली चुकी थोडी. 180 मग झालं काय नक्की? पुढे होईल ना? नाही पुढे ना कॅश द्या नाही होणार. चालेल. अरे काय समजलं म्हणजे आता हे काय पैसे कटले नाही का? काहीच झालं नाही. तिने पावती दिली पुढे फास्ट नेराचं हे दाखवा बोलले तुम्ही. म्हणजे आपले पैसे कटणार नाही ना? नाही. फुकट काय फुकट समृद्धी महामार्गाचा प्रवास नाही ब्रो. उतरताना वापिस टोल नाका लागणार ब्रो. तेव्हा पैसे टाकणार. 600 रुपये घेणार बहुतेक अंदाज. तोबा थाळा मूड खराब कर दिया. समृद्धी महामार्गाचा उपयोग आम्ही काय करते बघा. आमची अवटाईट बघा. अवटाईट नाही म्हणजे हे नियम तर वेगळेच नियम आहे. ही नंबर प्लेट पण एकदम परफेक्ट आहे का मराठीमध्ये लिहिली एकदम नीट फॉन्ट आहे. पण नियम काय बोलतात आता नवीन नियम आल्यात हे चेंज करायला लागणार भावा. काय करणार. एक डिकी कॉल ठेवायचं. या गाडीचा फायदा बघा क्रूज कंट्रोलर टाकले. 104 ते 104च्या स्पीडला चालले. काय स्पीड एक्सिलेटर नाही त्याचा. नाही इकडे वाजवायचं. 108 105 अशी वाढत कडक आहे. आता 110 लॉक. डेंजर सिस्टीम आहे म्हणजे. टाइम टू चेंज द ड्रायव्हर. आता हा जरा हायवेचा एक्सपिरियन्स मी पण घेतो.
बघूया कसं काय वातावरण आहे. गाडी बाय मित्रांनो असं हायवे आहे म्हणजे बोरिंग तर आहे थोडासा, बिकॉज काहीच नाही ते फक्त नुसतं हायवे बघा सरळ सरळ असा विषय. सो ड्रायव्हर चेंज होणं इम्पॉर्टंट होतं. लेट्स गो अँड लेट्स फील दी राईड ब्रो. गाडी चालवत होता बसलोय आत्महत्या गाडी पहिला टाकतो बाबा. दीपेश माझा ऐकून तर घ्या. पक्का डेंजर होता याना रस्ता किंवा मॅप समजत नाही. असं झालं की ना मी गाडी चालवायला घेतली, मी मागासून रस्ता बरोबर सांगत होतो का बाजूला सांगत नव्हता का त्याचं भरचं काही चाललेला का. मी सांगतो सच्चाई आहे ना, सच्चाई पसंत नाही. मी सांगतो यो किंग ड्रायव्हर नाही ना म्हणून ते गाडी बरोबर नाही गेली ना. ते एअरपोर्ट आहे हाताने हे कर ना. त्यांनी पावती दिली. आता आम्हाला वाटलं काय पैसे कमी होतील म्हणून नाही दिली पावती. जेव्हा रोड सांगायला होतो ना तेव्हा बरोबर मी सांगत होता. तू गाडी चालवायला बसला मग तेव्हा कसा चुकला. अरे मग तेव्हा रस्ता तू बघत होता. काय सिम्पल गोष्ट आहे ना. आता इथे लेफ्टला लेफ्टला ते चापट सरळ गे इथे वरती. मला माहिती टाकणारच नाही. चला गाईज, खूप भांडणानंतर खूप स्ट्रगल नंतर आम्ही पोहोचलोय. आता दर्शन घेतो आणि भेटतो, बिकॉज आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. झालेला आहे मस्तपैकी. किती टाइम लागला माहित नाही, बट आता बघूया कुठे जायचं प्लॅन आहे. सध्या शॉपिंग अर्धा तास लागला. अर्धा तास झालं दर्शन. काय 10:30 आपण 10:30 फोन ठेवला 11 म्हणजे अरुणच्या का अरुण आमच्या काकाचा पोऱ्या यांचं ना आई शपथ, यांचं आयुष्य तो चमचा गेला झालं बघा आपण. हा ते गावरान कोंबडी मा पेरू अरे मामा. हा तुमचं नाव काय मामा? नाव काय मामा? अवसरा मारणे. अच्छा कडक. झाडाला पुढे घे गाडी पुढे घे. अरे पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे. बस 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 बस. काढा 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 काढा. उड 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 उड. उडला 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 उडला. कुठे गेला? उडला भाई तो शिट यार, थोडासा लवकर आलोस ना काम 25 होता. कल्पेश ना आई शपथ नो शो आहे. शेट आहे तो. आता गाडी त्याला 3 दुरे असले ना तरी तू पॅक नाही करणार. आम्हाला 3 एकदा असलं तरी आम्हाला पॅक करायला लागतो असा विषय. मला 25 करता येत नाही. अरे दुरी पण चालतो पण जिंकतो नंतर असलं. अरे तुझ्या तू नशीब घेऊन जन्मलाय बाबा. तुला नशीब कसा कोणता माझा. बघ एवढं सांगतो, नशिबाला कधी दोष नाही द्यायचा असं मी ठरवलं आतापासून. कारण की आपल्याला जे भेटतंय ना ते काही लोकांना समाधान मानायचं. म्हणून मी गप्पा बसतो. म्हणून मी असं ठरवलं. आपण बोललाही बोलत असतो ना, भले मजाक मध्ये बोल. समृद्धी महामार्ग होता तो दी एंड झालेला आहे. म्हणजे काय बोलतात त्याला, थोडासा चांगला पण आहे पण थोडासा बोरिंग पण आहे. बट एवढंच आहे की ड्रायव्हरच्या बाजूला कोणतरी बोलणारा बसायला पाहिजे, नाहीतर ड्रायव्हर एकदा गुल झाला
मग तुमचा समृद्धी धन समृद्धी लाभो असा विषय. बट भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरला इज्जत ना भाई, नाद नाही. गाईज मस्तपैकी ठणठणीत जेवण झालेलं आहे. तुम्ही बघितल्या डिशेस एकदम लवलपीत, तोंडाला पाणी सुटेल असं, आणि टेस्ट भारी होती या हॉटेलची. इगतपुरीच्या थोडासा पुढे आलो ना, कधी इगतपुरीच्या ह्याच्यात तल्लेगाव आहे, त्याच्या थोडासा पुढे आलो ना, तिथे हॉटेल मस्त टेस्ट होते बघा. हिल टॉप दी खतरनाक, एकदम टॉप अँड टॉप, टेस्ट भारी होती ना. Yes, finally guys, back to the pavilion in the name of law. आणि पोहोचलेलो आम्ही परफेक्ट 5:15 वाजता घरी. सो असा होता आमचा प्रवास, असा होता आमचा छोटासा सुंदर अप्रतिम ब्लॉग. चला ब्लॉग एंड करूया गाईज, आमची बडबड काय थांबणार नाही. ब्लॉग आवडला असेल तर बोला, किती दिवसातून बोलताय तुम्ही, बोला. बाबा की जय. जय गाडगे बाबा. ब्लॉग आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके, आणि कमेंट जरूर करा ब्लॉग कसा वाटला, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन येतो ब्लॉग बनवण्यासाठी आणि यांना कॉमेडी करण्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.